तुझी संगती झाली आमोची निश्चिंती, नाही देखील ते मिळे. जबाबदाराचा पंतप्रधान आला तरी कंबर बांधल्यावर आरोळे महाराज कोणाचं पाय पडून घेत नाही. तिथं बसणाराची जबाबदारी. पंतप्रधान आला तरी आरोळे महाराज 11:15 वाजता येणार लोक आणि मी आलोय म्हणून पाया पडणार. आपला एकच नियम आहे, कंबर बांधली की कोणी पाया पडायचा, इथल्या माणसाची जबाबदारी आहे. पंतप्रधान आला तरी नाही. हो तुझी संगती झाले आमची निश्चिंते, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. गरिताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूरक, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. आता बंधू रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका, टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत. ऐसे नमन करोनी सकळ हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपोल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, माझी वाणी मानेल संतासी, रंजवो चित्तासी आपुलिया. प्रस्तुत प्राप्त कीर्तन चिंतनासाठी, सेवेसाठी, निरोपणासाठी निवडलेला नाही, मला दिलेला अभंग आहे बरं का. मला दिलेला अभंग आहे. बाकीच्यांना निवडायची परवानगी होती, पण मला दिलेला अभंग आहे. तोही दिलाय. तुम्ही म्हणताल ही काय तर सांगतंय. काकडा संपला काल मेजर, आणि सगळी बाहेर जायला मी दर्शनाला यायला गाठ पडली. कारण 4 ते 6चा काकडा आमच्याकडं करकम कराकडे आहे विना. मग त्याला सोडायसाठी मी आलो. सगळे तुमचे काकडवाले निघून गेले.
बाबांच्या दरबारात गेलो. देवळात कोणच नव्हतं, सगळे बाहेर गेलते, कारण येणा कोणाच्या तर गळ्यात पडेल म्हणून. आमचा येणेकरी होता आणि मी होतो, पण त्यांना कुठं माहीत आहे मीच येणा घ्यायला येतो 6 वाजता. ते विणा घेऊन बाहेर आलो. त्या दरवाज्यात एक म्हातारं भेटलं मला. मी ज्ञानोपस्वरात नुसती पाठ नाही केली, मी वाचली बी नाही, मी अनुभवली. एक म्हातारं भेटलं आणि माझे हात धरले मेजर असे. खरं सांगू पोरा, 8 दिवस तुझ्या संगतीत कवाच गेलं कळलं नाही. दर्शन करून बाहेर आलो, बाबा बी नाही आणि कोणीच नाही, एकटाच येणं करे आमचा. रात्री एक जणाला म्हणलं तुझा कस काय? ते म्हणला हरीने माझे हरिले चित्त. तरी म्हणलं माझ्या मनानं तरी एकदा पुन्हा तुम्हाला खात्री केली, कारण मला कोणी सांगितलं माहीत नाही, पण मला एक माहिती आहे, जे जे बेटे भूत ते मानी जे. आता भगवंत काय नव्हते, पण हा अभंग सावता महाराजांच्या दरबारात त्यांनीच दिलाय. विठाल 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 विठाल. चालू असणार अखंड हरिनाम सप्ताह. पंढरपूर माळा वारकरी सेवा संघ, मान अखिल भारतीय मान नर्मदा परिक्रमा संघ आयोजित पंढरपूर माळा, महाराष्ट्रातील विदर्भ असेल, नाशिक परिसर असेल, अमरावती असेल, गुजरातहून आलेले आमचे महाराज असतील, आदरणीय भोईर महाराज, आदरणीय लिमगिरे महाराज यांच्या नेतृत्वात व्यासपीठ, माझे सहकारी समाधान महाराज, परिसरात नाही न बोलवणारी आणि निष्काम सेवा करणारी तमाम या 8 दिवसात 7 दिवसात ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांच्या चरणावर दंडवत कीर्तनाला प्रारंभ. विठाल 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 विठाल. ज्यांनी तन दिलं, काही जणांनी मन दिलं आणि काही जणांनी धन बी दिलंय. काहीतरी द्यावं. मग काही जणांनी तन दिलं, शरीर दिलं, शरीर. कायिक तप त्याला म्हटलं जातं वेदांताच्या भाषेनं, पण सोपं अवघड सांगणं वेदांत आणि अवघड सोपं सांगणं कीर्तन. विठाल विठाल. कायिक तप, शरीर, तन, मन. काल समाधान महाराजांनी सांगितलं, आता माझ्या मना धरावा का करावा, करावा निर्धार, करा. आता माझ्या मना करावा निर्धार. आणि परवा दिवशी खोडके महाराजांनी सांगितलं, देवाचे पायी मन. मग कायिक, वाचिक आणि मानसिक. तर मग वाचिक काय माणसाचं जरा अवघडच आहे. लईच गोड बोलणारी माणसं आहे ती तोंडानं, पण अंतःकरणानं आता लई मोठा तडाखा उठलाय. कशाचा? चिंदी ना चिंदी दोह्याचा. फक्त अंतःकरण शुद्ध करा. जर तुमच्या घरातली चिंदी म्हणली मी गहाण आहे म्हणेल का चिंदी? अंतःकरण स्वच्छ करा. विठाल विठाल. यथामती, यथा गती आणि यथाशक्ती. बरं का मेजर? यथामती, यथागती आणि यथाशक्ती. 2-2.5 तासाच्या 3 तासाच्या वेळेत आपलं कीर्तन संपू. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगवंदनीय देव म्हणणं, संत म्हणणं, वारकरी संप्रदायाचा कळस. श्रीमंत असणारे माझे तुकोबाराय या अभंगातून रूपक केलंय भगवंताचा आणि गोपाळाचा संवाद या अभंगातून मांडलाय.
कारण पहिल्या अभंगात भगवंतानं सांगितलं होतं याल तरी अरे लागे याल तरी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी याची लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या गोपाळाची दशा दशा म्हणजे अवस्था परमार्थात व्यवस्थेला महत्व नाही इको आहे का साधा आहे नसला तरी चांगला ऐकू येतंय ही व्यवस्था आहे पण ह्या व्यवस्थेच्या मागे लागली गायकाला वाटतंय नरड्यात इको असावा आणि फक्त पकवाजाला पट्यावर बोट पाडायचे राहिले कधी कधी वाटतंय कीर्तन आहे का तुकाराम खेडकर आहे विठाला विठाला परमार्थामध्ये व्यवस्थेला महत्व नाही व्यवस्था संसारात सगळं काढ्याची पेटी नाही व्यवस्था आहे इथं काय नसलं द्या काय होतं तुकोबारायापाशी टाळ सुद्धा नव्हते टाळ आता जर ठरवलं स्वामी महाराज भारत बापू तर 1 किलोचा टाळ प्रत्येकाकडे करायची किंमत आहे 1 किलोचा टाळ पण तुकोबारायाने ज्यांनी परमार्थ शिखरावर नेला त्यांच्याकडे टाळ नव्हते दगडाच्या टाळामधून गायले अभंग दगडाच्या टाळामधून गायले अभंग तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता गाणी दगडाच्या टाळामधून गायले अभंग तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताळी दगडाच्या टाळामधून गायले अभंग गायले अभंग दगडाचं टाळ केलं तर दगडाचं टाळ आपल्याला सोन्याचं मिळतील किती वेळ भजन केल्यावर आपल्याला देव भेटल किती वेळ भेटल रोज भजन आहेत आमची कसं बसलं भजन करून आमचं गुरुजी म्हणायचं विनोदाचार्य इंगळे महाराज किलोचं टाळ छटाकावर आणलं देव आमच्या स्वप्नात येत नाही लोकांच्या अंगात यायला लागला विठाला 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 परमार्थामध्ये अवस्था प्रपंचामध्ये व्यवस्था भगवान परमात्मा अवस्था सांगितली होती ए गोपाळाव असे रडमेडीत किडमेडीत सगळे दिसत आहे आम्हाला युद्ध जिंकायचं आहे राजाचं पोरग होतं दूरदृष्टी भगवान परमात्मा देव आहे पण इकडं राजा आहे देव आहे ज्ञानदेव ज्ञाना राजा तसा भगवान परमात्मा कृष्णदेव जरी असला तरी कृष्ण राजाचं पोरग आहे नंद राजाचं पोरग आपलं सैन्य दुर्बल असलं बघितला पण मागच्या 2-4 महिन्यात सैन्य दुर्बल होतं
मेजर सैन्य दुर्बल आहे, मग याच्या बरोबर आपल्याला लढायचं आहे. झुंजारत एक विष्णुदास जगी रात्रंदिवस आम्हा अंतर्बाह्य आम्हाला युद्ध जिंकायचं आहे. आणि मग गोपाळा हो लढायचे ना असे किडमिडीत करे काय करू रे कृष्णा. गवळीयाची ताकद रे, 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 गवळीयाची ताकद रे. कोण पोरे सांगली, कोण पोरे सांगली, कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली. एवढा त्याचा देवा छंद, एवढा त्यांचा देवा छंद, एवढा त्यांचा देवा छंद, एवढा त्याचा छंद देवा, एवढा त्याचा छंद देवा, एवढा त्याचा देवा छंद, एवढा देवा त्याचा छंद. एवढा देवाला छंद लागण्यास गवळीयाची ताक पोरे. ती म्हणजे आमच्या नशिबाला ताकद आहे कृष्णा. माझ्या माग याल तरी अरे लागे. भगवान परमात्म्यानं भरपूर खाऊ घातलं आणि भगवान परमात्म्यानं खाऊ घातल्यावर दुष्टपुष्ट झालेल्या गोपाळांना विचारलं, ए कृष्णा आमच्या मनासारखं केलंच बघ का. आम्ही तुझ्या संगतीत आलो आणि तुझ्या संगतीत आल्यावर आमची निश्चिंती झाली. काय निश्चिंती झाली? अभंगाचं दुसरं चरण. आजच्या दिवस नियम बंद. डबल प्रमाण म्हणायचं नाही, नाहीतर 6 वाजूस तर सोडणार नाही, पुन्हा माझ्याकडे बघायचं नाही. मी 12:30ला जय विठ्ठल करणार आहे. कारण कसं का वागलं बाकीच्यानं, सासूला नीट वागावं लागतं, तेव्हा सुनाला बोलायचा अधिकार राहतो. विठाल विठाल मी इतक्या बी खालच्या
वरच्या पातळीला जाणार नाही. सासू तरी म्हणेल, मी वरमाई म्हणणार नाही. विठाल विठाल. तुझ्या संगतीत आल्यावर आम्हाला जे सुख मिळालंय ते आम्ही कधीच डोळ्यानं बघितलं नव्हतं. नाही देखील ते मिळे. आणि जे मिळत असतंय त्याला भोग म्हणतो. भोग या शब्दाचा अर्थ केलेल्या कर्मानं जे प्राप्त होतं त्याला भोग म्हणतात. विठाल विठाल. केले कर्म झाले तेच भोग आले. भोग शब्द आहे केलेल्या कर्माचा. आता कर्म केलेलं कर्मच धर्मात प्राप्त झालं. हो, एथ वडील जे जे करती कीर्ती म्हणजे कर्म आणि तया नाव धर्म ठेवती. लय पाठ आहे त्या लोकांच्या ज्ञानेश्वर्या. बेंडला कीर्तनाला निघालो तुम्ही मेजर. नारण सोडून पुढे गेल्यावर एक वस्ती आहे. बांगला नाही बरं का, तुम्ही हुडकत बसताल. लय मोठा बांगला आहे. आणि मला चहा प्यायचा नाक. 8 दिवस झालं पण मला नियम मोडावा लागला नाही. कुठं जाऊन चहाच प्यावा लागला नाही. नियम केलता ना. आरण सोडलं, बेंड सोडलं, मला चहाचा नाद. हायवेवर एक बांगल्यावर बांगला. खाली ते बांगल्याच्या पुढं काय असतं गाडी लावायला? पोर्च. पोर्च ते मला इंग्लिश कळत नाही. त्या पोर्चमध्ये एक टेबल, 2-4 खुर्च्या. बापले दोघच बसले. ती बारकासा लाईट लावून. एक रिकामी झालेली आणि एक अर्धी. तुम्हाला माहित आहे का काय होतं ते? हसताय कसं? एक रिकामी झालेली आणि एक अर्धी. आणि मी गेल्यावर आता त्यांना म्हणता बी ना की या प्यायला. आता म्हणत नाही जेवाय बसल्यावर या जेवायला. मना सोमवार आहे. हां, अवचित मंगळवार आज नाही सांगत, पुन्हा कधीच. हां, मना सोमवार आहे म्हणजे सोमवार आहे. ते त्यांना म्हणता येईना. महाराजाला कसं म्हणावं प्यायला या? मी म्हणलं बरं आहे गड्या तुमचं. रस्त्यानं पिऊन धडकायला नका, आपल्याला बी त्रास नका, आपल्याबरोबर दुसऱ्याला बी नको. म्हणले महाराज आम्ही ज्ञानेश्वरी वाचतोय रोज. एथ वडील जे जे करती. बापलेक संगत होती. बापलेकन दोघात एक. हां, मी म्हणलं जोड्यानं हाणाय पाहिजे तुम्हाला. पुढची अंतर अर्धा सोडू नका. एरती अचरती सामान्य सकळ. विठाल 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 विठाल. गुलाबजामुनच्या पंक्तीला श्लोक कोण म्हणलं होतं त्या दिवशी? होती का नाही गुलाबजामुन पंगत? सदा सर्वदा. आणि पिठलं भाकरी केल्यावर म्हणते चित्ती असू द्यावी म्हणलंच नाही ते. ठेविले अनंते. विठाला विठाला. चला, भोग म्हणजे कर्म आहे. आणि ही भूमी कर्मभूमी आहे बरं का. संत कर्मभूमी. ही नुसती संत भूमी नाही. श्री क्षेत्र अरण हे संत असलं तरी कर्मक्षेत्र आहे. कारण संत महात्म्याने केलेलं कर्मच त्यांचा धर्म झाला. हो, त्याचे ने पावन. कर्मधर्म
धर्म केलेलं कर्म धर्मात झालं आणि धर्म चांगला झाला की नारायण आणि कर्म अधर्म झालं की रावण. एवढंच अक्षय. कर्म बदललं हो कर्म बदललं की अधर्म होतो. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण त्याचे निभावन तिने लोक. म्हणून तुझ्या संगतीत आल्यावर आमचे जे सोहळे होते आमचे सोहळे नाहीत. आमचे सवळेले आहेत. तुटलेलंच नसतं का आमच्यात. आमच्यात सवळ असतं बामणाच्यात. मी म्हणत असतो सवळ दाट आणि हागंदरीचीच वाट. शिव नको शिव नको धरकी द्रव्याचा तो आम्ही धरितो पिटाळ. हा कर्म सवळ्याचं नाही. कोणती सोवळी ओवळी कोण होते ती सोहळे नव्हती ओळे नव्हते. कर्म त्यांचं पवित्र होतं. कर्म चांगलं केलं की नारायण होतो आणि अधर्म केलं की पाप होतं. म्हणून तुझ्या संगतीत आल्यानंतर आमचे जे संसारातले सोहळे हे संसार कशात सुखाचा नाही बरं का. दुःख बांधवडी आहे हा सुखाचा विचार सुद्धा नाही. अनेक प्रमाण पाठ आहेत. दुःख बांधवडी संसार दुःखामुळं संसाराच्या अंगी हे सगळी प्रमाण पाठ आहेत तुमच्या माझ्यापेक्षा जास्त. पण सुख नाही संसारात. सुख नाही कोठे आली या संसारा. मग संसार करणाऱ्याला सुख मिळायसाठी काय करावं लागल. तेने विन जेवा सुख तुझे विना जेवा. सुख तुझे विना जेवा. सुख रती मायिके दुःखाची जनती म्हणजे निर्माण करणारी. जनती म्हणजे आई. ते वेगळं. जनती म्हणजे निर्माण करणारी. जनती जननी जन्मदाती जनती रती मायिके दुःखाची जनती नाही आधी अंती आणि अवसानात नाही. म्हणून देव करून घ्यायचा. देव एकदा केला की संसार सुखाचा झाला. आज संसार सफल झाला गे माय देखिले पाय सासऱ्याचे धुवाचे.
विठोबाची काय, मला वाटलं सासऱ्याची. हां, साडूचे जावयाचे देखिले पाय विठोबाचे, त्याचे पाय बी तसेच आहेत. हो, त्याचे पाय तसेच आहेत आणि त्याच्या पायावर डोकं ठेवायला जगात एवढा भगवान परमात्मा आहे. लय देव बघितलं म्या, म्हणजे मी म्हणत नाही बरं का, मी जातच नाही. गाथा एकदाच बुडवला होता आम्ही, 400 वर्षाला रोजच बुडवतोय गाथा. म्हणजे पंढरपुरातल्या फडकऱ्यांनी दिंडीकऱ्यांनी मठ काढले, तर दिंड्या काढल्या, त्या सोडून दिलं आणि काशी यात्रेला निघाले. गाथा कोण बुडवतो? कोण बुडवतोय गाथा? सकळ ही तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील बुडवला का नाही गाथा आज बी? एक मास वाराणसी, 1 महिना वाराणसीला लागला. दिवसभर गंगेच्या नदीनं कडनं फिरलं आणि 1 पाऊल पडलं तरी पुण्यासारखंच. हो, रोज एका तीर्थाला गेलं, चंद्रभागेत डुबकी मारली, काल सांगितली तशी. हा, पावला नाही बरं का, म्हशी पावत्या त्या बाबा, रेड पंढरपुरातलं. पंढरी क्षेत्र जगातलं असं देवस्थान आहे, देवाच्या पायावर भक्ताला डोकं ठेवता येतं. नवे नवे ज्या भक्ताची देव वाट पाहतो, तो देव माझ्या पंढरपुरात उभा आहे. वाट पाहे उभा भेटेसे आवडी, आणि 3 गोष्टी आहेत त्याच्याकडं. कृपाळू आहे, तातडी आहे आणि उतावीळ आहे. म्हणून दुसऱ्या तीर्थाला जाऊ नका असं तुकाराम महाराज म्हणले नाही, पण सांगितलं उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमा, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. आणि ऐसा विठेवरी देव नाही कोठे. त्याच्यापाशी गेलं की सुखच होतं बरं का. तुझे पायी तुकाराम महाराजाचा अनुभव म्हणजे गाथा, आपलं नुसतं पाठांतर. तुकाराम महाराजाचा अनुभव म्हणजे गाथा आहे. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. तुझं रूप गोड आहे आणि तुझं नामही गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. हां, आणि देई माझं
सगळं देतो बरं का ते. एकादशी दिवशी नाशिकची तारीख देते बरं का ताई. एकादशी दिवशी नाशिकची तारीख येते तुमची. पंढरपुरात येऊ देत नाही आम्हाला, नाशिकला घालवते. लई मोठं पाकिट असतं. मग आमचं काय नडलं इकडं जायचं, निघाला तिकडं पाकिटाच्या मागं. हो तुझे पायी सुख येऊ देत नाही. सगळं देतं सगळं, पण प्रेम देत नाही. प्रेम प्रेम दिलं नामदेवरायाला, आणि प्रेम दिलं संतांना, आणि प्रेम दिलं गोपाळाला. गोपाळात प्रेम दिलं, आणि त्या प्रेमात भक्ती प्रेम दिलं. भक्ती भक्ती प्रेम भक्ती प्रेमा. त्याच्यापेक्षा पुढं ज्ञान आहे. ते ज्ञान आपोआप प्राप्त होतं. भक्तीनं ज्ञान प्राप्त होतं. पण निष्काम भक्ती असली तर, सकाम भक्ती असल्यावर धन प्राप्त होतं. मग गाड्या बंगले होते तर कीर्तन करायला सुद्धा बरं का जयदीप महाराज. निष्काम सेवा केली का गाडी बंगला मिळत नाही. हां गाड्या पिढ्या मग हां सकाम काम केल्यावर लई 27-28 लाखाच्या गाड्या आहेत. सगळा तापास संघ आहे. गायक वादक स्पीकर सेट सुद्धा. प्रेम देत नाही. प्रेम भक्ती प्रेमाविना ते ज्ञान सुद्धा आपल्याला नको म्हटले. नाथ महाराज म्हणले भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. ज्ञान जगात संतांच्या जवळ आहे, आणि भगवंताला भक्ती आवडते. ज्ञानही त्याला आवडत नाही. त्याला ज्ञानोत्तर भक्ती आवडते. ज्ञानोत्तर भक्ती. हो तुझी प्रेम खून जा ए तुझी प्रेम खून दे मला. जाणून भक्ती जाणून नेणं ते करी माझे मन. एकदा तुला जाणलं की मग पुन्हा मी लहान व्हावं. जाणून नेणं ते करी माझे मन. तुझे प्रेम खून देऊन या मग मी व्यवहारी असे न वर्तत. आणि जेवी जळा आत पद्मपत्र कमळ पाण्यात राहतं. कमळाची पानं पाण्यात राहते, पण पाणी कमळाला स्पर्श करू शकतं. कमळाचं बाहेर काढलं की पाण्याविन वेगळं होतं. ते ज्ञान सुद्धा नको. त्या ज्ञानाला बी नामाला बी लय ते भुकेला नाही बरं का. आम्ही जरी सांगितलं नाम घ्या नाम घ्या, आमचं सांगाय पुरतंच असतं. अहो आमचं सांगाय पुरतंच असतं, आणि तुमचं नुसतं बस कबूल झाली बघा. कबूलच झाले बस. हा आणि कबूल होणं महत्वाचं आहे. कबूल त्याला बाकीचं आवडत नाही. त्याला ज्ञानाला बी अहंकार झालता. पट्ट्याची भिंत देव चालवतो. ज्ञानोबराय म्हणले बरं का, मी नाही म्हणत, माझी भिंत चालवतो. नामदेवराय म्हणले कायला का सांगायला लागलाय, तुझी भिंत चालवतो, मी आणल्यावर देव जेवतो. असा राग आला देवाला यांचा दोघाचा बी. देवाला राग येत नाही असं नाही, देवाला राग येतो बरं का, पण देव राग गिळतो. देव राग गिळतो, त्याला येत नाही असं नाही. 110 वर्षाचं एक म्हातारं झालतं. किती वर्षाचं? 110 वर्षाचं. पण जन्मल्यापासून 110 वर्ष उस्तवर पट्ट्यानं देवाचं नाव नाही घेतलं. आयुष्य बी त्याला 110 वर्ष मिळालं, पण देवाचं नाही नाव घेतलं. आपल्याकडं राम राम म्हटलं की राम 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 राम, निदान राम राम तरी म्हणता येईल. ती राम राम म्हणलं तरी म्हणत नव्हतं. आपल्याकडं राम राम कधी म्हणत नाहीत. तरी पण काय म्हणतो आपण, कोणतरी गेल्यावर राम राम घालत नाही. पण समजा जरी समजा गाठला, समजा तुम्ही मला राम राम गाठला आणि आमच्या घरातलं कोणीतरी गेलेलं असलं तरी म्हणतं नाही वा मला राम राम घालायचा. गाठला का नाही गाठला? तसलं सुद्धा नव्हतं म्हणलं ती कवा. जय हरी म्हणलं तर 110 वर्षाचं.
आणि आयुष्य बी काटक वाटलं निघालं. एकादशी संपन्न द्वादशी होती. वारकऱ्याचं घर वाटलं होतं आणि हे निघालं. आता अतिथी देव भव आमचं शास्त्र सांगतंय 11 वाजता ही यायला. 11 वाजता ही यायला आणि त्याने द्वादशीचं ताट वारकरी म्हणल्यावर म्हणला बाबा आत नेलं घरनं दारातनं चला जेवायला म्हणून. चला जेवायला म्हणून आत नेलं आणि आत नेल्यानंतर जेवायला बसवलं. पाठ बसायला ताटाला पाठ, जेवायचा थाट, उदबत्त्याचा घमघमाट. आणि आता आपल्याकडे जेवाय बसल्यावर आपण म्हणतो का नाही, काय नाही म्हणलं तरी वदनी कवल घेता. पण नाही आलं तर संस्कृत नाही आलं तर म्हणतं की पुंडलिकावर. त्यानं ताट वाढलेलं यजमानानं, यजमानाचं एक ताट आणि ह्याचं एक आतिथ्याचं ताट. यजमान म्हणला म्हणा की काय वदनी कवल घेता. पुंडलिक मी तसलं म्हणत नसतो. कसलं तर यजमान बी होता जरा थोडा खोडेल माझ्यासारखा. असं धरलं बाहेर रस्त्याला आणून सोडलं. आता उठवलेल्या ताटावरनं भरलेल्या ताटावरनं उठवलं. ते कवा जेवलं तर कोणा ठोक फिरसते. हां त्याला उठवून बाहेर नेलं, बाहेर सोडलं आणि ही बाहेर गेलं की देव घरात आला. वारकऱ्याच्या घरात कार म्हणला त्याला बाहेर काढलं. त्याला बाहेर का काढलं का म्हणलास एवढा पकवानाचा पंचपक्वानाचा केला. मी त्याला अर्धा तास विनंती करत होतो. 11 वाजल्यापासनं 11:15 वाजूस तर मी त्याला विनंती करत होतो. पुंडलिक म्हण, पुंडलिक म्हण, काय तर म्हण. येड्या तो अर्धा तास सहन केलं नाही म्हणला. मी किती वर्ष त्याला सहन केलंय. विठाल विठाल पण 100 अपराध भरस्तवर बी सहन केलं बरं का. 100 अपराध भरस्तवर सहन केलं पण पुन्हा संपवलं. शिव्या खाल्ल्या 100 अपराध. तसं दोघाच्या कपड्या चाललेल्या ज्ञानोबरायाच्या नामदेवरायाच्या. असा हात धरला, ज्ञानोबरायाचा हात धरला. देवाला धरता येतं ज्ञान नाम. हो करतळे आवळी ज्ञान धरलं एका हाताला, नाम धरलं. म्हणला चला तुम्हाला नेऊन दाखवतो. कुठं चला म्हणला. ज्ञानापेक्षाही नामापेक्षाही मला कर्मभक्ती आवडते म्हणून एका हातात ज्ञान धरलं, एका हातानं नाम धरलं. आणि खरं तर मत आलं बरं का देव. हे हार आहे तुळशी, एक हार आहे तुळशीचा आणि ही बी ही तुळशीचा आहे पण ह्या करकमचा आणि हाय तुळशीचा. हे तुळशी पिळशी गाव पहिलं नव्हतंच. ज्ञानदेवरायाला ज्ञानोबरायाला भगवंतानं धरून आणायला आणि दोघाचा हात देवाच्या बरोबर यांचा घास नाही झाला. कधी ज्ञान सोडून दिलं, नाम सोडून दिलं, दोघाला बी कळलं नाही. भगवान परमात्मा बघितला की धावत चाले मागे मागे नाही तर पुढं पुढे. हो मागे पुढे उभा. हो पुढं कधी चालतंय कधी मागं. बघितला सावता बाबाला आणि तुळशीच्या चढावरनं देवानं हात सोडून दिला. म्हणून त्या गावाचं हे आलेला का म्हणजे देव कुठं गेला, देव कुठं गेला कोणास ठाऊक. आणि मग दोघंजण थांबली आणि ज्ञानोबरायापाशी शक्ती होती. हो शक्ती होत्या, येत्याच त्याच्याकडे येत्यात त्या रिद्धी सिद्धी त्याजवळ येत्या न पाचारिता. वास आला ज्ञानोबरायला नामदेवरायला. म्हणले कसं काय. ए वास आलाय बघ. कशाच्या गळ्यात त्याच्यात तुळशी आहे ना. अतिप्रिय आवडी तुळशी तैशीच प्रेत करी नामा पद पंकज पादुका. तुळशी म्हणून त्या गावाचं नाव तुळशी पडलं. आणि तिथंच ही तिथून पळत आली आणि भगवान परमात्मा पुढं आणून ह्याच्या हृदयात लपला. आणि मग आल्यानंतर आता भगवान परमात्मा काही सहजा नाही, चतुरा तो शिरोमणी, सगळं आतलं पवलं. आणि त्या लग्नात कशा अशा बोरमाळे बाहेर काढते त्या चोराला कळायसाठी का न्यायसाठी कोणा ठोक अजून मला नाही कळलं.
पण अशी ती बोरमाळ जशी बाहेर काढते त्या तशी भगवंतानं शेला बाहेर काढला. भगवंतानं शेला बाहेर काढला आणि भगवंताचा शेला बघितल्यावर ज्ञानोबारायनं नामदेवरायाकडे बघितलं आणि नामदेवरायनं ज्ञानोबारायाकडे बघितलं आणि मग म्हणले का ही तर खुरपत होतं, कारण खुरपं पडलं होतं, खुरप्याला रक्त लागलं होतं, हे खुरपत होतं. आपण एवढी भक्ती करत होतो तरी आपल्याला मागं सोडून देव हिता आला. त्याने सांगितलं, येड्या, देव ज्याच्या हृदयात बसला हे नाही, त्याच्यापेक्षा त्याच्या आईबापाला धन्यता दिली. साठविला दाता त्रैलोक्यात ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे कर्मभक्ती. ज्ञानेश्वरीत आहे कर्मभक्ती, कर्मसन्यास योग. हा वाचत जावा कधी तर ज्ञानेश्वरी, सप्त्यात तरी वाचत जावा. म्हणून भगवान परमात्मा हिता आला. आता लोक म्हणतात सावता बाबा कधीच गेला नाही, सावता बाबा कधीच गेला नाही पंढरपूरला. नामदेवरायाच्या चरित्रात बघा, पण एक अभंग इथं मी दुसरा वाचतच नाही. इथं आल्यावर एक वाचतो, प्रपंच असोनी परमार्थ साधावा. ती बायकोला उपदेश केला त्याने बरं का, आधी आपली सुधारावी ती तेवढंच घ्यायचं त्याच्याकडनं. हा ते त्याचा उपदेश आहे. पण इथं एक गाव आहे, जगी तारक एक नाम उत्तम धाम आणि चला जाऊ. आता जर सगळ्याला मी म्हणलं असतं चला तुम्ही सगळे जावा नारायणला सप्ता करा, मला नसतं का हाणलं तुम्ही सगळे. चला म्हणल्यावर चलावं लागतं. चला जाऊ तया. हा देवाला नेलतं का नाही, ते देवा चल विश्रांती घ्यावया कल्पावर. हा तसं चला जाऊ तया ठावा. मग सावता बाबाने त्यांच्याबरोबर माणसं नेली असतील का नाही, आपल्यावर नाही. घाला पंक्ती तुझी कुठं आहे, घाल की एका तीर्थक्षेत्रावर. तुझं कीर्तन फुकाट कुठं आहे, कर की एका तीर्थक्षेत्रावर. कुठं एखादा जागर कर की फुकाट. हा बाकीच्याकडे मिळवा की, पण हिथं तरी हा तसं चला जाऊ तया का. मग ती गेली नसतील होय, पण ज्याला जायचं नाही का त्यानं म्हणायचं, ज्याला जायचं नाही का नाही दीपक काका त्यानं म्हणायचं. हा ती कवा गेली ते सावता महाराज वाचण्याने नामदेवाचं चरित्र. अरे ज्या दिवशी सावता बाबाच्या उपस्थितीत, ज्ञानोबरायाच्या उपस्थितीत हात नव्हते, हात संसाराच्या तापानं तापलं होतं देवा आणि हात तोडून घेतले होते. हात देवाची शपथ, हा वाहीन का आण विठोबाची हात तोडून घेतले होते. नामदेवरायाचं कीर्तन ते काय आरोळ्याचं कीर्तन होतं वय. नामदेवरायाचं कीर्तन, ज्ञानदेव, गोरोबा काका, हे सगळी सेना न्हावी, ही सगळी उभारलेली. नरहरी सोनार टाळ घेऊन, पण टाळ वाजवत नव्हतं, खाली बसलं होतं. इच्छा होती इच्छा. जय जय इच्छा करो ते कल्पतरू पुरवी तसे. मला पासनात टाळी वाजवावी वाटते, आम्हाला सांगावी लागते. मी नाही सांगत वाजवा, नाही तर तिकडे तुमचा हात तुटून का पडला.
स्पीड ब्रेकरवर वाजवताल पुन्हा टाळ्या, हिथं नाही वाजवल्यावर. हा, टाळी वाजवावी लागते वाजते, पण हात जवळ यायचे आणि मग धनात यायचा. आपल्याला हात नाही. एकदा झालं, दोनदा झालं आणि हात फुटले. ते कीर्तन त्या उपस्थितीत, सावता बाबाच्या उपस्थितीत. विठाल विठाल. म्हणून कर्म चांगलं करा आणि त्या कर्माचा भोग मिळतो. आमच्या संसारात नाही हो कर्म. कर्म संसारातलं भोगाचंच आहे. संसार दुःखाचा आहे. त्यामुळे आम्हाला त्या संसारात सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एकमुखी हो. म्हणून आम्हाला तुझ्या संगतीत आल्यावर आमचं जे बघायला नाही मिळलं, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. हो, देवानं विचारलं, का रे बाबा तुझ्या घरी काय? घरी ताकाचे सरोवर. विषयाचं ताक आंबट आहे, घरी विषय आहे. आणि विषय सकळाचा हरी किंवा विषयत्व त्यांचा. मग विषयाचं सरोवर आहे म्हणले. सरोवर म्हणजे बारकं तळं. आणि इथं आल्यानंतर येथे नवनीताचे पोर. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीता. तुझ्या संगतीत आता आलो, आता आम्ही तुला सोडून जाणार नाही. आम्ही बरं का. तुका म्हणे आता एकटं म्हणले असते ना मी, पण तुकाराम महाराज सगळ्यांची वकिली करत आहेत. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीता. का? नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठोबा कुमारी. पुंडलिका वरदे हर विठो. गोपाल कृष्ण भगवान पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम संत शिरोमणी नामदेव विठोबार खुमाय बाबा. जय जय विठोबार खुमाय बाबा. विठोबा तुझी संगाची तुझी संगाची तुझी संगाची संगती
देखील ते मिळे तुझी संगत पुढचा अंतर नाही देखील ते मिळे 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 वागा सुखाचे सोहळे वागा सुखाचे सोहळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे वागा सुखाचे वागा सुखाचे सोहळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे अभंगाच्या धावता वेळात म्हणजे 1.5 तासात धावता अभंगाचं चिंतन मांडलंय. तुझी संगती झाली अमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. कीर्तन आहे काल्याचं आणि काल्याच्या कीर्तनात मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे. मग सांगितलं मी 12:30च्या पुढं माझं तरी बोलायचं काही शिल्लक ठेवणार नाही. चाली मग 2 का वाजना त्या आज कोणाला राखायचं बी नाही. हां जेवढं बडं थोडं म्हणून डबल नको म्हणलं चला, कारण सगळ्यांना मिळायला पाहिजे. एकट्यालाच मिळालं वंजळीनं, बाकीच्याला उगाच धारणं तरी राहू दे की. विठाला विठाला काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तन काल्याचं आहे. सप्ताह 1.5 दिवसाचा, 3 दिवसाचा, 7 दिवसाचा, 9 दिवसाचा, महिन्याचा, 6 महिन्याचा, वर्षाचा कर. भगवंताच्या नामानं सुरुवात जयदीप महाराजांनी केली ती का नाही. भगवंताच्या नावानं सुरुवात, समचरण दृष्टी. हां लोकांना म्हणायचं पहिल्या दिवशीचा महाराज बांधलाय, महाराज रोजच बांधलाय पण उपरण्यानं नवं. नाही तर पहिल्या दिवशी मागणी, हो दुसऱ्या दिवशी उपदेश, चवच राहिली नाही काय. परमार्थाचं वाटोळं केलंय. पहिल्या दिवशी देवाच्या रूपाचं, दुसऱ्या दिवशी देवाचं नाम, तिसऱ्या दिवशी देवाची गुण, चौथ्या दिवशी संत, 5वा दिवस उपदेश करायचा. पण आपण नीट असावं. अधिकारच ऐसा प्रमाण सोडून जायचं नाही. जयदीप महाराज काय जरी झालं तरी गाथा ज्ञानेश्वरी पुढे ठेवायची आणि वाटचाल करायची. मग त्याचा वेढा पार नाही तर इकडे केवढाच व्यापारच आहे. मग 7व्या दिवशी 6व्या दिवशी 7व्या दिवशी जागराची सेवा. रात्री सांगितलं की हो तुम्ही सनकाधिक संत एवढा करा. तसं आता तुम्ही साधू संत मागणी पर. आणि काल्याच्या कीर्तनाला मर्यादा आहे, कारण काला 3 प्रकारचा आहे. एक पहिला काला आहे दही लही काला. दही आंबट आहे, लाहीला चवच नाही. दही विषय आहे आणि लाही वासना जाळलेली वस्तू आहे. विठाला विठाला वासना जाळलेली वस्तू लाही आहे. पिज बाजोनिया केलेलाही तया जन्म, कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ज्वारी पिरून बाजरी भाजून उगवल का तशीच उगवल सर, म्हणून वासना जाळायची. आणि विषय, पण विषय न वासना जर आले तर दही
आणि लाही एकत्र आली किती गोडच होते. हो, तुका म्हणे काला गोड झाला. अजून काला दुसरा आहे जीव ब्रह्मा ऐक्य काला. जीव आपण आहोत आणि भगवंत ब्रह्मा आहे. जीव ब्रह्मा ऐक्य काला दुसरा आहे. आणि तिसरा आहे हरिनामाचा खिचडी काला. हो, प्रेमे मोहिला हरिनामाचा खिचडी काला. काल्याचे 3 प्रकार आहेत आणि काल्याच्या 3 प्रकारामध्ये काला 3 प्रकारचा आहे. आणि भगवंताचं काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचं चरित्र वर्णन करायचं. कुठलं वर्णन करायचं तर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे चरित्र ते दाखवलं ते उच्चार करायचा गोकुळात. मग भगवंताचं चरित्र 3 ठिकाणी. भगवंताचं चरित्र गोकुळात, भगवंताचं चरित्र मथुरेत आणि भगवंताचं चरित्र द्वारकेत. विठाल विठाल. काला 3 प्रकारचा जीव ब्रह्माऐक्य हरिनामाचा अंधहीलाही लक्षात ठेवायचं. हा, पुन्हा चरित्र 3 ठिकाणचं गोकुळात मथुरेत द्वारकेत. द्वारकेत भगवंताचं चरित्र आहे रजोगुणाचं. कारण गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला. म्हणून द्वारका सोन्याची आहे. द्वारका श्रीलंका अमेरिका का म्हणजे कांचन. हा, सोन्याची म्हणजे रजोगुणाची द्वारका आहे. म्हणून रजोगुणाला टाकून द्यायचं. मथुरेत वैर आहे, तमगुण आहेत म्हणून तमाचा संबंध नाही. तुका म्हणे जन केले प्रकाराचे 3 रजोगुणी तमगुणी सत्वगुणी. म्हणून सत्वगुणी गोपाळ आणि भगवंताचं चरित्र गोकुळातलं सत्वगुणातलं वर्णन करायचं. विठाल. भगवंताचाही चरित्राला वर्णन आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. पण त्या चरित्राला बी मर्यादा आहे. कोणतं गोकुळातलं वर्णन करायचं. रांगत रंगली चोरीत लोली रांगत रंगली चोरीत लोली धावली धरती गवळाली धावली धरती गवळाली चरणी देते गाली चरणी देते गाली आयुष्वादे साधनी यशवादे साधनी कृष्ण भक्षोने तमाली नवल केले साधनी कृष्ण चरित्र ते उच्चारावे. रांगत रंगणी चोरीत लोणी हे चरित्र. पण रांगण्यापर्यंत इथपर्यंत आलं पाहिजे. आणि ते अभंग आहेत सगळे कृष्ण जन्माचे. रांगण्यापर्यंतचे आणलेले अभंग सगळे कृष्ण जन्माचे. पापी जे अभक्त दैत्य जे मातले. पाप वाढलं दैत्य ब्राह्मण पळाले सोडून. म्हणून भगवंताला भक्ताला काळजी पडली आणि गाईला बहार झाला. आणि रडत असणारी गाय इंद्रापाशी गेली ब्रह्मदेवापाशी. वत्सरूपी गा पृथ्वी ब्रह्म्यापाशी
जाय वत्सरूपी हा सांगितलंय देवा बघ की माझ्या हातात नाही. मग चल पुढं 12:15 वाजली होती तिथं. चल पुढं कुठं सगळे गोळा करून जाऊन आपण क्षीरसागराच्या ठिकाणी त्याला विनंती करू. श्री अनंता मधुसूदन ती म्हणला मी एकटा येणार नाही, एकल्याचा नव्हे खेळ. मग तुम्ही आपण सगळे करू, तुम्ही व्हा गोपाळ आणि मी म्हणले तुझा शेष. त्याला सांगितले बघ ती भानगडीतच नको मला, ती तू तुझा अवतार, ती तू तुझा सप्ता बघ. जायला असं करू नको बाबा, तुला अध्यक्ष करतो ना मी, म्हणजे मोठा करतो मोठा. तेव्हापासून मोठेपणा द्यायला देवाचं शिका लोकाला. आपणच घेऊ नका मोठेपणा, देवानं दिला. मागच्या वेळेस म्हणला का तुझ्यामुळे 14 वर्ष उपाशी राहिलो, त्यालाही कारण होतं. चला कधी तर सांगेन. मग तू आता बळीराम दादा म्हणून पुढं जा आणि मी नंतर येतो. कधी येतो? येतो कोणाच्या पोटी? 3 जन्म माझी वाट बघतेत. देव माझ्या पोटाला यावून एक नवरा बायको तपश्चर्या केलेली होती. कारण अवतारात अंश अवतार, आवेश अवतार, कला पूर्ण अवतार आणि हा परिपूर्ण अवतार आहे, 6वा अवतार आहे. हो असे अनेक अवतार आहेत, पण अवताराचे प्रकार आहेत अंश अंश अंश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण. विठाल विठाल परिपूर्ण अवतार आहे. मागच्या सगळ्या अवतारातलं ह्या वेळेस पूर्ण करायचं आहे आणि म्हणून माझा अवतार आहे. मागच्या अवतारात शब्द दिलेला होता वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला येईन. मग वसुदेव देवकीचं लग्न करावं लागलं, आकाशवाणी सांगावी लागली आणि वसुदेव देवकीला जावं लागलं. कारागृहात संसार चालू झाला. त्याला म्हणा देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही वाहिल्या उद्वेग आणि भोगणे ते फळ संचिताचे. देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही. संसार चालू झाला, 6 झाली. 6ही मारी दुराचारी, 6 माराय शिका. डॉक्टर 6 मारायला शिका. मी काय मग सांगितलं अवघड सोपं करायचं नाही, सोपं अवघड करायचं. बघा ते काय 6 विकार आहेत. हो आणि 6 गुण आहेत. भगवान परमात्मा हळूच बोला मनातल्या मनात थोड्या दिवस 2-3 तास. इथं 4 वाजूस तर नाही ह्यांना हलू देत. आता 8 दिवस ह्यांचं ऐकलंय, आता माझं ऐकावं लागेल नाही. बघ मी त्याच्या पोटी जन्म घेईन. 6ही मारी दुरीचरी 7वा तो गर्भ योगम आहे. रोहिणी उदरी नेऊन घातलेला आणि भगवंत यायचं म्हणल्यानंतर हो देवकीचे तेज दिसे दैसा सूर्य. भगवंतानं माया घातली आणि माया घातली दशरथी मारीला होता तोच मास. वर्षा ऋतू रोहिणी नक्षत्र बुधवार असे. हो जयाच्या कुळी आनंद तयार गोपाळ यायचा त्याला आनंद झाला. अयोनी संभव नोहे काही श्रमी नाम याचा स्वामी. प्रकट झालं ते 8 वर्षाचं. अयोनी संभव, योनीचा संभवच नाही भगवंताचा. भगवंताचा अवतार आहे.
आणि जन्म गोकुळात आहे. अवतार 8 वर्षाचा प्रगट झाला. 8 वर्षाचा का झाला तर देवकी म्हणत होते पहिलं केवढं झालं असेल, जे जे इच्छा करू. पहिलं केवढं झालं सांगितलंय. 12:25 झालती रात्रीची का दिवसाची. हे बघ एवढा कस काय झाला. हे बघ आई पहिलं एवढं झालं, दुसरं एवढं. भगवान परमात्मा लहान झाला, काहीच नाही केलं तर एवढ्या कीर्तनात नाही एवढंच घ्यायचं. काल्याच्या फक्त लहान व्हायचा प्रयत्न करा. तो का म्हणे जाणं पावे लहानाहून. मग 8 वर्षाचा, 7 वर्षाचा, 6 वर्षाचा, 5 वर्षाचा, 4 वर्षाचा, 3 वर्षाचा, 2 वर्षाचा, 1 वर्षाचा, नवजात बाळ व्हायच्या आधी बापाला सांगितलं हे नंदाच्या घराला सांगितलं नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली देते. म्हणलं देवा मला तुला सांगाय बरं वाटतंय. इथं आमच्या पायात साखळ दंड इथं कुलपाय ती. एक काम कर फक्त मला फक्त डोक्यावर घे. मला तुलाही बांधलंय ती तुझी तो घेतलंय. मुक्त होता परी बळे झाला बद्ध मी मला बांधलंय मला बांधलंय. मला उचल की उचलिला कमळापती पायची बंधने गळती. उचलिला कमळापती पायची बंधने गळती. उचलला कमळापती पायची बंधने गळती. उचलिला कमळापती उचलला कमळापती पायीची बंधन गळती. भगवान परमात्मा घेतला एकदा डोक्यावर. देव मस्तकी धरावा अवगा हलकल्लोळ कळावा. मुलूक बडवावा की बडवावा धर्म संस्थापने. उचलल्याबरोबर सगळी कुलप निघाली. गोपाळ म्या अस्त्रपाळ माया घातली. म्हणला चल पुढं. मंद मंद पडे पाऊस वरी. मालक भिजतोय म्हणल्यावर वर्ण धरला फडा शेषानं. हो शेषानं वर सावली करली आणि वसुदेवानं भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतलं. यमुनेच्या तरावर आली. पहिला पाय टाकला पायाला ओलं लागलं. दुसरा पाय टाकला की पोट्याला पाणी लागलं, पिंढऱ्याला पाणी लागलं, गुडघ्याला पाणी लागलं, कंबर मांड्या छाती नरड्याला पाणी लागलं तरी पठ्या नाव घेना. कोण? देवाचा बाप. हा तवर सहन केलं. आणि मग लाटा कवा तर आले की नाका तोंडात जायच्या. आणि मग लागलं म्हणायला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण. श्रीनाथ
नदीच्या अलीकडं तो हा उत्तरेला पार भवतस्तर दयाच्या हा आलं पलीकडं अलीकडं आलं गोकुळात ठेवलं नंदाच्या घरी. नंदराजाला यशोदेला मुलगी झालती. मुलगी देवानं उचलली आणि आपला मुलगा वसुदेवानं तिथं ठेवला. देव ठेवला म्हणजे देव ठेवला आणि माया उचलली. परिणाम पुन्हा बंधनात अडकावं लागलं. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे नि घरे. अडकलं तिकडं गेल्यावर. आणि इकडं भगवंताची माया होती. ती दाशी झोपलेली होती आणि दाशी झोपलेली तिनं यशोदेला ग्लानी आलेले होते. यशोदेला कळलं नाही कधी बाळांतीन झाली. आणि दाशीला बी कळली नाही कधी बाळांतीन झाली. दाशी जागृत झाली आणि बघितलं तर नवजात बालक होतं. उठून गेली आणि असं काय बघितलं असेल हा मुलगा का मुलगी. हा आधी ती बघते ती इकडं मिळली का बघत नाही ती. हा मुलगा का मुलगी बघितल्याबरोबर ती बाहेरच आली आणि सांगते गवळण सांगते गवळणीला गवळण असं म्हणलं की बरोबर वाज वाटतंय मग अरे ह्या जातीचा काय तुम्ही भगवान परम मग गर्दी झाली. त्याचं महाराज वर्णन करतात गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदागरी आनंदल्या किंवा कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद घरची गडव. आणि जन्मलेलं बाळ लगे रांगाय लागलं. भगवंताचं रांगणं कसं होतं तळवे तळा हात हात टेकले आणि डाव्या डोळ्यांनी रांगत होतं. तुमच्याकडे देत असतील की नलिनीताई ती देव बारका लग्नात बाळकृष्ण. मी एक जणीला विचारलं का ग दिला हे ह्याच्या घरी लवकर व्हावं म्हणून.
अगं म्हणलं द्यायचं कशामुळंच माहीत नाही, देणारीला माहीत नाही आणि घेणारीला माहीत नाही. ते बाळकृष्ण सांगतंय दोन्ही हात आणि पाय खचून परमार्थात ठेवायचा आणि प्रपंच वडता करायचा. आपलं म्हणजे काल्याच्या कीर्तनाला गर्दी आणि रोज सवडत नाही ना आपलं. तसंच आहे, सवडीचा त्याला सवडीचा आवडत नाही. दोन्ही हात आणि एक पाय खचून रावायचं, तीन प्रपंच वडता करायचा. आपलं खचून तीन संसारात हा विठाल विठाल. भगवंताचं रंगण तसं रंगत रंगणी चोरी तलोणी जाऊनी धरतो. रांगायला लागला, रांगता रांगता खोड्या करायला लागला म्हणून उखळाला बांधला आणि उखळच घेऊन बाहेर आला. झाडात 2 झाडं होती, वृक्ष होते जुनाट, हो ते यक्ष होते. त्यांचा विमलार्जुन नावाचा उद्धार केला आणि रांगणारा भगवान परमात्मा बाहेर आला. बाहेर गोपाळाला सांगितलं, मगाशी सांगितलं हे गोपाळावर कायला का असलं दिसलं येड्यावनी, मग माझ्याबरोबर चला. कशाला चला म्हणला, आपण चोऱ्या करू. चोऱ्या करत होता कृष्ण. पहिला कीर्तनकार हाणाय पाहिजे, हा मग बाकीचे हाणायचे. काय चोरलं? हरिले माझे हरिले हरले माझे हरले चित्ता, हरले माझे हरले चित्ता, हरले माझे हरले चित्ता, हरले माझे हरले चित्ता. ती बी गवळण्याची अवस्था आहे बरं का. हरीने माझे, मग त्याला दही चोरलं. त्याच्या घरी लय गाय आहे, त्याच्या घरी 9 लाख एकटाच राखत होता. गोकुळातल्या संख्या त्याच्यातली पदं होती. ग्रामपंचायत सदस्य ताई, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, खासदार, मंत्री, पंतप्रधान. ते जसं असतं तसं तिथं ज्यांच्याकडे जेवढ्या गायी होत्या त्या नंद, उपनंद आणि हा नंद राज आहे. त्याचं कधी तर सांगायचं 6 तास कीर्तन करावं लागतंय. कुठे तर तुळसकर 6 तास केलं कीर्तन तरी बी काल्याचं कीर्तन संपलं नाही. कोणी बी करू द्या, गोडच लागतं, कारण ते चरित्र तेवढं गोड आहे. हा फक्त त्याच्यापेक्षा दुसरं सांगत गेल्यावर मग कळत नाही. भगवंताचं चरित्रच गोड आहे. भगवंतानं नाही चोरलं म्हणून म्हणलं कीर्तन करावं लागतो. त्यानं चोऱ्या केल्या. हो चित्त चोरले नंदाच्या नंदने, चित्त चोर एक नंद किशोर, हरिने माझे हरिले चित्त, मृदू सभाय नवनीत तैसे. आता सज्जनाची व्याख्या सांगू का?
यामचे सोयरे सज्जन. हा विठाल विठाल यामचे सोयरे सज्जन. मन सज्ज मृदेव सभा या नवनीत. मग काय केलं? कवाड भ्रांतीचे उघडले. भ्रांती नावाची कवाड काढलं. कुलोपमायेचे कडले. शिंके अविद्येचे तोडिले. माया अविद्या आणि ब्रह्म आपण जी गुंतलोय का नाही, माया विघ्ने भ्रमला. हा ती ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच भेद. अजून बी भेद गेलं नाहीच आमचं. हो भेदा भेद भ्रम म्हणून सांगितलं. तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला. म्हणे काला कोठे अभेद देखीला. मी फडकरे वैर मी गडकरे. वळलं की आता टिपणीची शेतकरी आपण. ज्याने ज्याने टिपणी त्याला हाणल्यात त्याला माहित आहे. वळताना टिपणीची पाटील काय करावं लागतं? पैशानं मागं वळताना टिपण उचलावी लागते, नाही तर बिर भरतेत. कारकन वळायचं असतं तरी टिपणीला धरायचं असतं. विठाल विठाल असं सांगा असं. आता आठवडाभर अजून माझं कीर्तन असं. मग जरा तुम्ही जरा आठवड्यात बी तुमचं काय असू द्या. कुठं वाल तुम्ही कीर्तनात आरणला का नाही? ती मला कळलं नाही का? नाही 8 दिवस झाले की इथे आपण महाराज. हा हो आता कैशी जाऊच वाटत नाही. भारत महाराज उद्यापासून अजून करायचा का उभा? आणि अजून एका सप्त्या इतकं गोळा झालंय काय त्याची काळजी करायची नाही. पहिलं तुमच्या पैसे आणून दिले नाही झालं तरी आता ती बागून आता तेवढंच गोळा झालंय. बघा तयारी असली तर लगे उद्या. विठाल विठाल भगवंतानं चित्त चोरलं आणि मग भगवान परमात्मा चोरायला लागल्या. गवळणी संगती घराणी रात्री आला चक्रपाणी. यशोदे दारी झोपला म्हातारा वरी चाकाचा फोडला. अष्टदळ काढले अंगणी वरमुते चक्न पाणी. अनेक 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 भगवंताच्या गाराने. समुद्राची शाई पुरली नाही. हो समुद्राची शाई पुरली नाही. पर्वताचा टाक जिरून गेला. आरोळ्याची बात कुठं जाईल? किती दिवस वर्णन करल नाही. म्हणून त्याची आता ती गाराने संगती. आता ती बी काही बारक्याची होती वय. ती बी यश देवाची आई होती. ती म्हणली बाळ सगुण गुणाच तान बाळ दिसतंय गोजिरवाण. बाळ दिसतंय गोजिरवाण. काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने. तुम्ही बारा घराच्या बारा ग गोकुळच्या नारी. काय गोकुळच्या नारी. मग कृष्णाला सांगितलं हे कृष्णा आता मी वैतागली गड्या तुझ्या खोड्याला. आणि मग आता उद्यापासून शाळेला जायचं. शाळेला म्हणजे गाई घेऊन जायच्या. गवळ्याला गोपाळाला उद्या सांगितलं हे गड्या हो उद्या गाई गोपाळ साऱ्या रानात घेऊन या. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान परमात्मा उठला. यशोदेनं त्याला सचेल स्नान घातलं. पिवळा पितांबर नेसायला दिला. कमरेला शेला गुंडाळला. बासरी मोरपीसाचा मुकुट दिला. शिदोरी बांधून दिली. आणि गोपाळ बाहेर गाई घेऊन आला. बाहेर घेऊन गोपाळ भगवान परमात्मा आला. बाकीची गाई गवळी पण पोरं वाट बघत होते. खांदी गोंगाडी. नाना थांबायचं आता इलाज नाही मला. हा माझा इलाज नाही. तरी 10 मिनिटं वर झाली आहेत.
पण मी 11:15 पुढे येणं घेतला होता. हां, इथं सोडायचं म्हणलं तरी माझी तयारी आहे, पण काल्याचं कीर्तन जन्मापासून काला खाईपर्यंत करावं लागतं. 5 मिनटं माफी मागतो आणि पुढं चलतो. विठाल विठाल विठ्ठल. हां, आता जेवढं मग सांगितलं मी दिलेले तेवढे प्रमाण द्यायचे. आजचे दिवस इलाज नाही तर मग 6 तास कोणचं बी करा, आपलं काय मर्यादा आहे. आणि आता माझा आवाज लय क्लिअर झाला आहे. सुरुवातीला जरा म्हणलं होतं यथा मती यथा शक्ती यथा, आता काय नाही, मती बी नाही, गती बी नाही आणि शक्ती बी नाही. हां, चला, म्हणून असं काही झालं की त्याचा व्यत्यय येतोय बघा. त्याच्यापेक्षा मेलेलं बरं. मी कुठं मोबाईल थोडं साईड करा 2-3 मिनटं. हो, मी आता लांब फेकला मागाच. सायलेंट असलं तरी सारखंच पडा. मी म्हणलं तिकडंच बघ थोडं. अहो पहिलं मोबाईल होतं 2-4 दिवस कळत नव्हतं कोण कुठं आहे ते. असं द्या, गाई गोपाळ घेऊन भगवंता निघाला आणि भगवंताची आई आहे शेवटी. आईच्या पोटी वात्सल्य उत्पन्न झालं, प्रेम उत्पन्न झालं आणि उत्पन्न झालेल्या प्रेमात आई सांगते, जाऊन का दोरे जवळीच खेळा, जाऊन का दोरे जवळीच खेळा. बोला जाऊन का दोरे जवळीच खेळा, 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 जाऊन का दोरे जवळीच खेळा. सांभाळा मुलाने प्राण माझा, सांभाळा मुलाने प्राण माझा, सांभाळा मुलाने प्राण गेला, जाऊ नका दूरी जवळीच खेळा, जाऊ नका दूरी जवळीच खेळा, जाऊ नका दूरी जवळीच खेळा, जाऊ नका दूरी जवळीच खेळा. ए गोपाळाव वाजवा की टाळ. ए गोपाळाव कधी उन्हात निघलं नाही, कधी पावसात भिजलं नाही, अनवाणी घराच्या बाहेर पडलं नाही. याला सांभाळायला नेत्राचा दिवा केलाय, हाताचा पाळणा केलाय. गोपाळाव रानात गेल्यानंतर याला ऊन लागल, याला तहान लागल, याला पाऊस लागल, एखादा काटा मोडल, विंचू सर्प, तिला माहीतच नाही, तिला माहीत नाही. जेणे हे विश्व निर्मालेले चंद्र सूर्य जनात निर्माण केलेत. मी माझी या सत्तेने वेदाशी बोलणे आणि सूर्याचे चालणे माझे या सत्ते, पण माया होती. गोपाळाव लांब जाऊ नका. नेत्राचा दिवा केलाय, हाताचा पाळणा केलाय, याच्यापासून जर दूर गेलात जाऊ नका दूर जवळीच खेळा, जाऊ नका दूर जवळीच खेळा, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण मा. बोला
गोपाळासहित नेल्या आणि गाई गोपाळासहित नेल्यानंतर गाई रानात चरायला सोडल्या आणि भगवंताने खेळायला लागले. खेळता खेळून खेळून गोपाळ दमले आणि सांगितलं, ए खांदे भार पोटी भूक, आता तुझ्या खेळात आम्हाला रस नाही आणि आरोळ्याच्या कीर्तनात आता काही रस उरला नाही का. खांदी भार पोटे भूक काय खेळाया म्हणला, बर बस चला म्हणला जीव, चला बैसू एके ठाई. मग तुमच्या शिदोऱ्या आणा. शिदोऱ्या हा पहिले शिदोरी होती, आता 10 निघल्यापासून शिदोऱ्या गेल्या. आता लग्नात सुद्धा शिदोऱ्या आयत्या 10व्यावरल्या. पण शिदोरी म्हणजे प्रारब्ध आहे. शिदोरी म्हणजे प्रारब्ध आहे. बघा 5 दिवसाचा बैलगाडीचा प्रवास. आमची आजी सांगायची, खाली गोळाच्या पोळ्या, त्याच्यावर शेंगदाण्याच्या पोळ्या, त्याच्यावर तिळाच्या पोळ्या, त्याच्यावर धपाटी, त्याच्यावर चपात्या आणि त्याच्यावर भाकरी. पहिल्या दिवशी भाकरी, दुसऱ्या दिवशी चपात्या, तिसऱ्या दिवशी धपाटी, चौथ्या दिवशी तिळाची पोळी, 5व्या दिवशी गुळाची पोळी आणि 6व्या दिवशी शेंगदाण्याच्या पोळ्या. आता तसं बांध राहिलंच नाही. मग वरचं काढलं तर वरचं इटल, खालचं जर काढलं 6 शिदोऱ्या आहेत त्या 6. हो, मग खालचं जर काढलं तर वरचं पुन्हा इटलेलंच खावं लागेल, म्हणून वरचं येईल. मग वर शिदोरी म्हणजे प्रारब्ध आहे. आणि प्रारब्ध भगवंतानं सांगितलंय, माझी जशी तशी तुमच्या शिदोऱ्या घेऊन या. तिथं माझी आहे तैसी पाये, नाही तरी घरात आहे तोरोनिया माये. नवनीत अनादे माझी आहे तशी पाहे, नाही तरी घरात आहे सोडूनिया माय. नवनीत माझे आहे तैसे, नाही तर घराकडे जावा. तुकाराम महाराज तिथं होते बरं का. त्यांनी सांगितलं, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका मज करो दोरी. आता मी आलोय ना तुझ्यात, आता माझं कोणीच राहिलं नाही. मग माझं कोणीच राहिलं नाही. काय झालंय, इथं तुझ्या संगतीत आल्यावर तुझी संगती झाली आमुची दिशिंते. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पोर. तुका म्हणे आता आम्ही नवजो धवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. मग आमची शिदोरी तुझ्यात मिसळ. आणि मग भगवंतानं सगळ्याच्या शिदोऱ्या एक केल्या. मग कोणी रुपया दिला तरी शिदोरीत, कोणी 10,000 दिलं तरी शिदोरीत. ती शिदोरी बरं का. आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला, म्हणून तो काला 3 ठिकाणचा. मी 2 मगाशी सांगितलं, काल्याचे प्रकार 3 सांगितले, भगवंता चरित्र 3 सांगितलं. काला 3 ठिकाणी केला. त्याच्यातला पहिला काला केला भगवान गोपाळ कृष्णानं गोपाळा समवेत यमुनेच्या तीरावर. एक चरित्र लक्षात घ्यायचं, भगवान परमात्मा कृष्ण अवतारामध्ये विष्णू आहे. चूक केली एक, रास क्रीडेला नुसत्या गवळणी नेल्या मेजर, एकही गोपाळ रास क्रीडेला नेला नाही जयदीप महाराज. आणि काल्याला सगळे गोपाळ नेले, एकही गवळण काल्याला नाही दिली. पण ती चूक सुधारायला महाविष्णूच्या रूपाने यावं लागलं. महाविष्णूचा अवतार. आणि मग एकच टाळी झाली चंद्रभागेवर माझा ज्ञानराज गोपाळ. गीता कोणी सांगितली, भगवंतानं. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली, म्हणून तर करेक्ट जुळली. हा, फार चिंतन नाही करायचं. एक चूक केलेली चूक सुधारायची बापू. हो, चूक झालेली असते चूक, पण ती चूक पुन्हा पुन्हा नाही झाली पाहिजे. एक चूक होते तो माणूस. हो, आणि चूक करतच नाही त्याला देव, आणि पुन्हा पुन्हा चुका करतो त्याला शब्दच नाही.
म्हणून ती चूक सुधारली. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज. म्हणजे पहिला काला यमुनेच्या तटावर, दुसरा काला चंद्रभागेच्या तटावर आणि तिसऱ्यांदा काला सप्ताह 1.5 दिवसाचा, 3 दिवसाचा, 7 दिवसाचा, 9 दिवसाचा, 15 दिवसाचा जो काला इथंच मिळतो. म्हणून इथं काला आणला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. म्हणून तो काला आपल्याला मिळालं. एकदा त्यांचं चिंतन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज राम तुकाराम 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 तुकाराम